सगळ्यांचं सहर्ष स्वागत थेट कोकणातून आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. याचं नाव आहे प्रथमेश बोगले. तर आपण 2 ब्लॉग टाकले होते, एक रत्नागिरीचा आणि एक दुसरा ब्लॉग आपण टाकणार आहे मालवणचा, एक्सप्लोरिंग कोकण मालवण डे 2. आणि आज आहे डे 3. आपण आज आहोत तारकर्लीला. तुम्ही बघू शकता तारकर्ली ब्लीच ह्या ठिकाणी मी स्टे केला आहे. हा जा रूममधून व्ह्यू आहे. मस्त नारळांच्या बाग आहेत आणि सकाळ सकाळ पक्ष्यांचा किलबिलाट खूप छान वाटते. तर आज आहे आपली बोट सफारी. तर वाजलेत 7:30. बोट सफारीला जायच्या पहिला जर तुम्हाला मोशन सिकनेसचा प्रॉब्लेम असेल तर एकदा वॉमिटिंगच्या पिल्स तुम्ही घेऊ शकता. मी पण घेतल्यात. आणि आता आम्ही थोडा पहिला ब्रेकफास्ट करून येतो, मग आपण व्हिडिओला आपला स्टार्ट करूया. आजचा व्हिडिओ असणार आहे आपला बोट सफारीचा. निवती लाईट हाऊस, निवती, परत ओल्ड लाईट हाऊस, न्यू लाईट हाऊस, परत गोल्डन रॉक्स वगैरे ते आपल्याला सगळं करायचं आहे कवर. तर आपण जाऊयात व्हिडिओला स्टार्ट करूयात आणि बघूयात आपला एक्सपिरियन्स आजचा कसा असणार आहे बोट सफारीचा. 3 तासाची जर्नी असते, 1.5 तास आतमध्ये, 1.5 तास रिटर्न, टोटल 3-3.5 तास लागतात आपल्याला. तर तो माइंडसेट करून या आणि आता आपण जाऊयात आपली आजची बोट सफारी कशी असणार आहे ही बघूया. आता आम्ही आलो आहे तारकर्ली बीचला. तारकर्ली बीच वॉक इन डिस्टन्सपासून 2 मिनटावरती आहे. फक्त बीचच्या समोरच आमचं रिसॉर्ट आहे. तर तिकडे आज आम्ही स्टे करतो आहे. तारकर्ली ब्लीस नावाचं रिसॉर्ट आहे. तिकडे AC नॉन AC दोन्ही ऑप्शन्स अवेलेबल आहेत. तुम्ही तिकडेही स्टे करू शकता. सुंदर आहे स्टे. आणि आज बोट सफारीला आपला ते लोक बोलले की 8:30ला स्टार्ट करणार आहेत. 8:30ला पिकअपसाठी येणार आहेत ते लोक आपल्या रिसॉर्टवरती. आणि बोललो तोपर्यंत आता 8 वाजलेत, तोपर्यंत थोडा तारकर्ली बीचवर जाऊन येतात. तर तारकर्ली बीच तुम्ही बघू शकता पूर्ण क्लीन आहे आणि गर्दी नाही आहे बिलकुल. आणि सकाळ असल्यामुळे ऊन पण नाही आहे आणि खूप मस्त वाटतं आहे अर्ली मॉर्निंग. आता जरा इकडे ब्रेकफास्ट आहे का बघा बीचवरती, कारण अजून दुकानं बाहेर उघडली नाहीत. वीकडेज असल्यामुळे अजून शॉप्स ओपन नाही झालेत, ते लेट होतात 9-10 वाजता. आपण इकडे ब्रेकफास्टचा ऑप्शन आहे का बघूयात आणि ब्रेकफास्ट करून घेऊयात. फायनली द वेट इज ओव्हर आणि आता आपली बोट सफारी स्टार्ट झालेली आहे. तुला कसं वाटतंय फर्स्ट टाइम बोटमध्ये बसून? बघूया आता, तो पहिल्यांदाच बसले. किती वाटते? अजून तर नाही, बघूया. तर आपला सगळे डॉल्फिन पॉईंट पहिला आणि देवबाग वगैरे त्या सगळे आपण स्पॉट्स कव्हर करणार आहे. मिनी केरळ, निवती, लाईट हाऊस, ओल्ड, न्यू आणि गोल्डन रॉक्स वगैरे. तर आपल्यासोबत अजून 2 लोक आहेत. ते बघा पोलीस इन्स्पेक्टर आहे. तुम्हाला कसं वाटतंय बोटमध्ये फर्स्ट टाइम बसून? फर्स्ट टाइम नाही, असं खूप वेळा बसलोय, पण इथला थोडा मजाच वेगळी आहे. छान वाटतंय, मस्त वाटतंय. आणि आपले जे दादा आहेत त्यांचं पण खूप सहकार्य आहे. आणि मी तर म्हणतो दादा, आपलं याचं नाव काय दादा? सुलोचना बोटिंग. मी तर म्हणतो कधी आलात तर विशेष सुलोचना द्या, कारण का काय आहे, हे लोकांनी इथं आमची सोय म्हणून आमच्यासाठी पाण्याच्या बाटल्या विशेषतः ठेवलेले आहेत त्यासाठी. म्हणजे ते पर्यटकांचं एवढे काळजी घेतात की खरंच खूप भारी एक्सपिरियन्स आहे. आणि स्टे ट्यून आमच्यासोबत, पुढचे एन्जॉय करा राईड्स. तुम्हाला कसं वाटतं फर्स्ट टाइम बसून? छान वाटतंय खूप. फर्स्ट टाइम नाही बसले मी, पण सेकंड टाइम आहे. बट सुंदर एक्सपिरियन्स आहे. पण बोट राईड फर्स्ट टाइमच आहे ना एवढी डीप, म्हणजे डीप हो, हो. 4 तासाची. हो. आता आपण बघू आपला फर्स्ट एक्सपिरियन्स. आपला फर्स्ट एक्सपिरियन्स कसा असणार आपण आता बघूत. आपण काय काय पॉईंट्स कव्हर करणार आहेत मी तुम्हाला सगळं दाखवतो आणि कसं काय असणार आहे. आपण स्टे ट्यून राहा, व्हिडिओ थोडी पण स्किप करू नका. आपण फुल एन्जॉयमेंट आणि फुल थ्रिलवाली व्हिडिओ असणार आहे आज. निवती रॉक्स वगैरे जे बघायच्यात ना आपल्याला, 2 खडकांच्या मधून जी बोट जाते ना, सुपर वेगळा एक्सपिरियन्स असणार आहे. तर स्टे ट्यून राहा, आपण व्हिडिओ पुढे. समुद्राच्या मधोमध थांबून ब्रेकफास्ट केला आहे का? कधीच नाही. मी सुद्धा फर्स्ट टाइम केलाय. 4ही साईडने समुद्र आहे, 4ही साईडने. आणि इकडे ब्रेकफास्टचे स्टॉल्स आहेत बघा. तुम्हाला चहा, नाश्ता, घावणे, चटणी, आंबोळी, समोसा, वडापाव सगळं मिळेल. आणि जो मी काल बोललेलो गणपती बोलला असताना की मला थ्रिल करायचा आहे जेटस्की राईडचा, तर आज जेटस्की राईड करूया आपण. आणि कसा एक्सपिरियन्स आहे जेटस्कीचा, लेट्स गो.
मध एकदम सेंटरला आयलँडसारखं आहे. तिकडे प्रॉपर तुम्हाला मोदक मिळेल, उकडीचे मोदक, वडापाव वगैरे सगळं मिळेल. बाई हा एक्सपिरियन्स तुम्ही कधी घेतला आहे का? जर घ्यायचा असेल तर नक्की तुम्हाला इकडे जायला लागेल, देवबाग तारकर्लीला. जबरदस्त एक्सपिरियन्स आहे. मी जेटस्की राईड पण गेली, खूप मजा आली त्या मोदक खायला. एक नंबर. हा ते समुद्र. हा पण ते पाण्याचा कलर येतो तो. पाणी कमी आहे. नाही कलर वेगळा दिसतो ना पाण्याचा. नाही नाही का? कलर वेगळा दिसतो म्हणजे हा कसं पाणी कमी आहे, वाळू आहे. वाळूचं हे दिसतं. वेंगुर्ला. या साईडला मालवण झालं. तो देवबागचा एंड, तिकडे देवबागचा संगम पॉईंट आहे आणि तो अरेबियन सी स्टार्ट होतो तिकडनं. हा बोगवे बीच अपोजिटला, हा तालुका वेंगुर्ल्याचा आणि हा मालवणचा, दोन्ही अपोजिट साईडला आहे. समोर हा डोंगर दिसतोय ना, हा हा मगीचा सेफ दिसतो क्रोकोडाईल. हा 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 अच्छा हा असं तोंड वरती. अच्छा, क्रोकोडाईल शेपचा डोंगर. आता आपण इकडनं समुद्रात जाणार, डॉल्फिन पॉईंट तिथे डॉल्फिन बघूया, असतील नसतील. अच्छा. गॅरंटी आम्ही देऊ शकत नाही. फायनली वेट इज ओव्हर आणि आता आम्ही पोचलेलो आहे निवतीला. आता ह्या 2 खडकांच्या मधून आपली बोट जाईल. तर थोडं बोट पुढे गेल्यावरती मी जरा पुढे जाऊन बसतो अजून. काय वेगळा ॲडव्हेंचरस आहे, खूप वेगळा एक्सपिरियन्स आहे, मस्त वाटतं, एकदम भारी. दोन्ही खडकांच्या मधून जबरदस्त. बघू शकता ते ओल्ड लाईट हाऊस आहे जिथून आपण आतमध्ये आलो आणि आता ह्या दोन्ही खडकांच्या मधून आता आपण आत चाललोय. तर राजने आपली बोट एवढ्या खडकांच्या जवळ नेली होती ना, हा एकदम जबरदस्त अनुभव होता आणि खूप भारी वाटत होता. तुम्ही बघू शकता किती सुंदर वाटतंय. मंडळी, एवढा निळा समुद्र जवळनं अनुभवताना खूप छान वाटतंय, खूप मस्त वाटतं. मंडळी, हे दृश्य जे मी बघतोय ना माझ्या डोळ्यांनी आणि तुम्हाला पण दाखवायचा प्रयत्न करतो आपल्या व्हिडिओ मार्फत, केवढा सुंदर दिसतंय. अमेझिंग एक्सपिरियन्स आहे. तिथं नक्की या निवतीला, एकदम भारी आहे, एकदम मस्त वाटतंय. फुल बाली थायलंड नाही आहे, हे एकदम आपलं कोकण आहे, तुम्ही बघू शकता. आणि हा ओल्ड लाईट हाऊस आहे या साईडला. या दोन्ही खडकांच्या मधून आपण आलो होतो. मस्तच वाटतं एकदम. आता आपण आलो आहोत पोर्तुगीज काळातला न्यू लाईट हाऊस. तो होता जुना, हा आहे नवीन, तुम्ही बघू शकता. तर मंडळी, निवती लाईट हाऊस हे समुद्रातील अज्ञान खडकाळ बेटावर ब्रिटिशांनी उभारलेले एक ऐतिहासिक आणि सुंदर ठिकाण आहे. हे दीपगृह वेंगुर्ला मालवण किनाऱ्यापासून दूर समुद्रात एका बेटावर स्थित आहे, जे वेंगुर्ला रॉक्स म्हणून पण ओळखलं जातं. हे ब्रिटिश कालीन असून पूर्वीच्या काळी जहाजांना दिशा दाखवण्यासाठी याचा वापर केला जात असे बेटावर असून हे नवीन 2 लाईट हाऊस आहेत, ओल्ड आणि न्यू. कासवच्या शेपचा तुम्ही बघू शकता. ह्याला कासव रॉक असं म्हटलं जातं. आणि आता आपण चाललोय न्यू लाईट हाऊसच्या साईडला. हे न्यू लाईट हाऊस आहे, तुम्ही बघू शकता. तिकडे पायऱ्या आहेत, तिकडनं ते वरती कामगार वगैरे जातात. तर वरती तिकडे कामं चालू आहेत. या साईडला पूर्ण बघू शकता, या साईडला पूर्ण कामं चालू आहेत. इकडे पायऱ्या ठेवलेल्या आहेत, त्यांचे ते कन्स्ट्रक्शनवाली जी माणसं वगैरे जातात ते. आणि ब्रिटिश काळातलं आहे न्यू लाईट हाऊस, ते वालं होतं ओल्ड हाऊस. तर मंडळी, ही बोट सफर करण्यासाठी तुम्हाला तारकर्ली किंवा देवबाग बीचवरून लाईट हाऊसपर्यंत 3 तासांचा बोट सफर आहे. पर्यटकांच्या मनामध्ये खूप लोकप्रिय जागा ही झालेली आहे, खूप प्रसिद्ध झाली आहे इंस्टाग्रामच्या माध्यमातून. तुम्ही बघू शकता. हे सफर कोकणातील सुंदर बोटिंग अनुभवापैकी एक मानले जाते, जिथे निसर्ग आणि ऐतिहासिक याचा सुरेख संगम पाहायला मिळतो. आणि हा अनुभव घ्यायला तुम्हाला कोकणात यावं लागेल. तर मंडळी, हे जे दृश्य मी बघतोय आणि तुम्हाला दाखवतोय, हे एवढं सुंदर आहे ना, मी म्हणजे शब्दात व्यक्त करू शकत नाही, एवढं सुंदर दिसतंय. आणि लिटरली कोणत्या तरी पिक्चरचा सीन मी बघतोय किंवा स्वतः सीन क्रिएट करतोय असं मला वाटतं आणि खूप छान वाटतं, तुम्ही बघू शकता. तर मंडळी, या सुंदर निसर्गाला मिनी केरळ असं म्हटले जाते. इथे अरबी समुद्र आणि कर्ली नदीचा संगम पाहायला मिळतो, जिथे नारळा आणि पोपळी बागांच्या पांढऱ्या वाळूचे किनार पट्टे तुम्हाला बघू शकता. हेच सगळ्या पर्यटकांना आकर्षित करतं.
तर मंडळी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुनामी आयलंड ही 2004ला भयंकर सुनामीच्या लाटांमुळे नैसर्गिक कोपातून निर्माण झालेली एक अद्भुत दुर्घटना आहे. कल्लेरी नदी आणि अरबी समुद्राच्या संगमावर वसलेले हे बेट आपत्तीनंतर अचानक पाण्याबाहेर आले आणि आज पर्यटकांच्या विशेष मनात जागा केले आणि हे मोठ्या प्रमाणात इकडे वॉटर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज पण केले जातात. तुम्ही बघू शकता फूड स्टॉल्स वगैरे पण आहे. आम्ही जाताना पण इकडे थांबलो होतो ब्रेकफास्ट करायला आणि खूप सुंदर जागा आहे. सुनामी आयलँडच्या पुढे तुम्ही बघू शकता इकडे सीगल आयलँड म्हणून आहे, जिकडे हिवाळ्यामध्ये हजारो सीगल, पांढरे समुद्र पक्षी इकडे बघायला मिळतात. तुम्ही बघू शकता किती सुंदर दृश्य तुम्ही बघताय, खूप मस्त. मंडळी, आपण दिवस स्टार्ट केला होता तारकर्ली बीचवरून आणि दिवस एंड करतोय तारकर्ली बीचवरतीच. तर सकाळी आम्ही गेलो होतो निमतीला. तिकडे आपण बघितला पोर्तुगीज लाईट हाऊस, ओल्ड न्यू, परत म्हाताऱ्यांची चूल बघितली आणि काय म्हणतात त्याला गोल्डन रॉक्स वगैरे आपण सगळे पॉईंट्स कवर केले आहेत. आणि तिकडनं मी आलो. थोडा मोशन सिकनेस असल्यामुळे मला पण थोडं डोकं वगैरे जड झालेलं, म्हणून मला स्कुबा करताना आलं. तर स्कुबाचा एक पॉईंट राहिला आहे, तो मी उद्या ट्राय करेन स्कुबा करायला. जर पॉसिबल झालं तर मी उद्या स्कुबा कवर करेन. आणि तर बघू आपण कसं काय आहे ते. आणि आजचा आता झालेलं आहे ऑलमोस्ट 6:30. त्या सनसेटचा व्ह्यू तुम्ही बघू शकता. सूर्यास्त झालेला आहे, मस्त सूर्य खाली गेलेला आहे. सनसेटचा व्ह्यू एकदम भारी वाटतं आहे. आम्ही आता असंच जरा तिकडनं आलो. आम्ही ड्युटी वगैरे करून मग आम्ही लंच वगैरे करून थोडा आराम केला, रेस्ट केला, कारण रेस्ट पण गरजेचं आहे बॉडीसाठी. आणि मग आता आम्ही सनसेटचा व्ह्यू एन्जॉय करायला आलो आहे. सनसेट करून आम्ही आता जाऊ परत आमच्या रूमवर, कारण उद्या चेकआउट आहे. चेकआउटच्या पहिला मला स्कुबा करायचा ट्राय आहे. तर बघू आपला टार्गेट अचीव होतो आहे का आणि कसं काय ते मी तुम्हाला उद्या सांगतो. मंडळी, आणि या लाटा बघा, या लाटांच्या पुढचं तुम्ही सांगा कमेंटमध्ये का. आज आपण तारकर्लीचा ब्लॉग आहे डे 3 एक्सप्लोरिंग कोकण. तर आपण आज तारकर्लीच्या बीचवर आहोत आणि स्टार्ट पण आपण तारकर्लीच्या बीचवरून केलेला आणि आता एंड पण करतो आहे. तर वेळ आली तुमचा निरोप घ्यायची. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, हा ब्लॉग कसा वाटला नक्की एकदा कमेंट करून सांगा. वेळ आल्या तुमचा निरोप घ्यायची. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चला राम राम. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ बघितला असेल, आवडला असेल तर नक्की एकदा कमेंट करून सांगा. आई बाय बाय कर. चला बाय बाय.